या प्रकरणात आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येते। RCC कोचिंग क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकरला अटक केल्यानंतर त्याचे राज्यभरातील क्लासेस अचानक बंद केले। पण यामुळे क्लासमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंता निर्माण झाली। चालू शैक्षणिक वर्षासाठी नीट आणि JEE प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आता टांगणीला लागले। 10वीचा निकाल लागल्यानंतर अनेक पालकांनी RCC मोटेगावकर क्लासेसमध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेऊन दिला। यासाठी 40,000 ते तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत फी भरली। पण प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच नीट पेपरफुटी प्रकरणी मोटेगावकरला अटक केली आणि राज्यभरातील RCC क्लासेस अचानक बंद केलेत। दुसऱ्या क्लासमध्ये पुन्हा मोठी फी भरून प्रवेश घेणं शक्य नसल्यानं पालकांनी आता संताप व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांनी भरलेली संपूर्ण फी RCC क्लासेसनं तातडीनं परत करावी अशी मागणी पालकांकडून केली जाते। सर, माझी बहीण गेल्या वर्षी RCCला लातूरमध्ये होती। जवळपास 5-1 लाख रुपये आम्ही त्याची फी भरलेली आहे। पण ज्या मानानं आम्ही फी भरतो त्या मानानं आम्हाला आउटपुट भेटलेला दिसत नाही। म्हणजे त्यांचं एकूणच हॉस्टेलचं राहणीमान असू देत किंवा मेसिंग असू देत, ते अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं। आम्ही फक्त 40,000 रुपये भरलात, पण बाकीचे जे आता 12वीला स्टुडंट आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या पालकांनी 1,60,000 किती त्यांना सांगितल्या तेवढी फी भरून टाकल्या। म्हणून पालकांचे पैसे परत मिळावे, नाहीतर पुन्हा क्लास 1 तारखेपासून रेग्युलर चालू व्हावा ही अपेक्षा। आम्हाला 1,60,000 रुपये आम्हाला फीचं स्ट्रक्चर सांगितलेलं होतं 2 वर्षाचं। ते 2 वर्षाचं स्ट्रक्चर हे 1 वर्षामध्येच कंप्लीट करायचं होतं आम्हाला। पण आम्ही तेही भरायला तयार होतो, पण आता असा प्रॉब्लेम झालेला आहे की आम्ही सगळ्याच बाजूने अडकलेलो आहे। आता आमच्या मुलाचा शिक्षणाचा प्रॉब्लेम झालेला आहे सगळा पुढचा। तर काय नेमकं या RCC क्लासेसबद्दल राज्यामध्ये घडतंय बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यात कुठे कुठे आहेत RCC क्लासेस बघा। लातूरमध्ये आहेत 4,000 विद्यार्थी संख्या आहे, पुण्यात 7,000 विद्यार्थी आहेत, संभाजीनगरमध्येही, कोल्हापूरमध्ये 2,500, नांदेडमध्ये 3,000, अकोल्यात 2,500 विद्यार्थी RCC क्लासेसमध्ये कोचिंग घेत आहेत। तर या RCC कोचिंग क्लासची वार्षिक कमाई किती होती बघा। दरवर्षी 19,000 विद्यार्थी फ्रेशर असायचे। वार्षिक कमाई होती 133 कोटी। प्रत्येक बॅचमध्ये 400 विद्यार्थी असायचे। प्रत्येक विद्यार्थीची वार्षिक फी 70,000 ते 80,000 रुपये। प्रत्येक विद्यार्थ्यांची हॉस्टेल फी 60,000 रुपये।